नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण प्रिव्ही लाईफ सायन्सेसच्या एक्सपर्ट सेशन किंवा चर्चासत्रात बघणार आहोत की संत्रा पिकामध्ये आंबिया बहाराचे व्यवस्थापन कसे करावे. संत्रा किंवा मोसंबी पिकाच्या ज्या क्रिटिकल स्टेजेस म्हणजे ज्या महत्वाच्या वाढीच्या अ, अवस्था आहेत, तर त्यामध्ये आपण पोषण प्रबंधन कसे करावे हे आज आपण बघणार आहोत. तर यासाठी आपल्या सोबत आहेत प्रिव्ही लाईफ सायन्सेसच्या संशोधन विभागातून डॉक्टर बाबासाहेब डोमे. आज बाबासाहेब डोमे सर आपल्याला मार्गदर्शन करतील की आपण प्रिव्हीच्या उत्पादनांसोबत संत्रा व मोसंबी पिकामध्ये व्यवस्थापन कसे करावे. सो सर, ओव्हर टू यू. थँक्यू मॅडम. नमस्कार जमलेल्या सर्व संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना. मी बाबासाहेब डोमे, प्रिव्ही लाईफ सायन्सेस कंपनीच्या संशोधन विभागातर्फे. तर आज जे काय आपण या ठिकाणी ही ऑनलाईन झूम फार्मर मीटिंग या ठिकाणी घेत आहोत. तर साहजिकच आहे की सध्या संत्रा आणि मोसंबीमध्ये आंबिया बहाराला या ठिकाणी सुरुवात होते. खूप सारे शेतकरी त्या ठिकाणी आंबिया बहाराची तयारी करतायत. काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तयारी सुरूही केलेली असेल. तर अशा या प्रमुख बहारामध्ये आपल्याला काय वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात, त्या समस्या कशा कमी करून आपण कमीत कमी खर्चामध्ये गुणवत्ताक्षम संत्रा आणि मोसंबी त्या ठिकाणी पिकवू शकतो, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण मागील काही वर्षापासून संत्रा आणि मोसंबीच्या बागेमध्ये वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी नवनवीन स्वरूपामध्ये समोर येत आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं की समस्या आल्यानंतर आपण त्यावरती उपाययोजना करायला सुरुवात करतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्या समस्यांमुळे जे काही नुकसान व्हायचं आहे ते नुकसान ऑलरेडी त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि मग कुठंतरी आपल्याला उत्पादन घट त्या ठिकाणी मिळते, किंवा कुठंतरी आपल्याला गुणवत्ताक्षम संत्रा त्या ठिकाणी मिळत नाही. मग भाव त्या ठिकाणी व्यवस्थित नसतो. जर क्वालिटी आपल्या फळांना व्यवस्थित नसेल तर निश्चितच आपल्या बागेमध्ये व्यापाऱ्यांची संख्या कमी होते. व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली की आपल्याला मार्केट रेट त्या ठिकाणी उत्तमरित्या मिळत नाही. तर अशा या सर्व गोष्टींसाठी आपल्याला सुरुवातीपासूनच जर आपण त्या ठिकाणी त्या समस्यांसाठी तयार राहिलं तर निश्चितच आपण कमीत कमी खर्चामध्ये एक उत्तम गुणवत्ताक्षम त्या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीचं पीक त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता सुरुवातीला मी संत्रा आणि मोसंबीच्या पिकाचं व्यवस्थापन सुरुवातीला कशा पद्धतीने करायचंय तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि यानंतर जर आपले काही प्रश्न असेल, काही अनुभव आपल्याला शेअर करायचे असेल, किंवा आपल्या काही शंका असेल तर आपण शेवटच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी त्या विचारू शकता. आता कुठलंही पीक जर आपण म्हटलं तर त्या पिकामध्ये काही अशा समस्या असतात ज्या कॉमन असतात, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी त्या समस्या त्या ठिकाणी येत असतात. तर असंच संत्रा आणि मोसंबीच्या बागेमध्ये जर आपण आंबिया बहार त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात प्रमुख समस्या आपल्याला आपल्या समोर असते ती म्हणजे आपल्या मातीची सुपीकता. कारण जे काही अडचणी त्या ठिकाणी तयार होतात त्या सर्व अडचणी आपल्या फाउंडेशन पासून त्या ठिकाणी सुरुवात होतात. कारण कोणत्याही पिकाचं जर फाउंडेशन, ज्याला आपण माती असं म्हणतो, ती जर व्यवस्थित असेल तर निश्चितच भविष्यामध्ये आपण कमीत कमी अन्नद्रव्याच्या वापरानंतर किंवा कमीत कमी खत व्यवस्थापनानंतरही आपलं पीक त्या ठिकाणी जोमदार आणू शकतो. पण हे केव्हा शक्य होतं, जेव्हा आपल्या पिकाचं फाउंडेशन म्हणजे आपल्या पिका ची माती जी आहे, ज्या मातीवरती आपलं पीक उभं आहे ती माती सुपीक असणं गरजेचं आहे. पण आता सध्या जर आपण बघितलं, मग तुम्ही विदर्भातील कुठल्याही ठिकाणची माती घ्या, मराठवाड्यातील माती घ्या, महाराष्ट्रातील इतर कुठल्याही भागातील माती घ्या, त्या मातीची सुपीकता ही दिवसेंदिवस त्या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. मातीचा ऱ्हास त्या ठिकाणी होत चाललेला आहे. आणि परिणामी अशा मातीमध्ये जर आपण आपला संत्रा आणि मोसंबी बाग त्या ठिकाणी घेत असेल तर निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतांवरती खर्च करावा लागतो, किंवा मातीमधूनही खूप साऱ्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येतात, ज्या कमी करण्यासाठी आपला अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी होत असतो. मातीनंतर मुलांचा अपूर्ण विकास ही एक प्रमुख समस्या आपल्या समोर असते. कारण जेव्हा आपण तानातून बाग त्या ठिकाणी बहार सुरू करतो, अशा परिस्थितीमध्ये जेवढ्या आपल्या
संत्रा आणि मोसंबी बागेमधील मुळी त्या ठिकाणी सक्रिय लवकर होईल किंवा मुळीचा विकास त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, मुळीची वाढ जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल. त्यानंतरच त्या पिकामध्ये आपल्याला फुलं फळं किंवा पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली दिसते. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, मातीची सुपीकता कमी असल्यामुळं, मातीचं आरोग्य खराब असल्यामुळं मुळांचा विकास त्या ठिकाणी होत नाही. मुळांचा विकास न झाल्यामुळं आपण जे काही खतं जमिनीमध्ये देतो त्या खतांचा परिपूर्ण फायदा त्या पिकाला होत नाही, आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये आपण खतांचा वापर करूनही आपल्या पिकावरती त्या अन्नद्रव्यांची कमतरता त्या ठिकाणी जाणवते. त्याचबरोबर सुरुवातीला एक समान फूट न निघणं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फळांची संख्या त्या ठिकाणी कमी मिळते. त्याचबरोबर फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फळांची गळती असेल किंवा फुलांची गळती असेल किंवा फुलांची फुलकळांची संख्या कमी मिळण्याची समस्या असेल, ही पण त्या ठिकाणी कॉमन आहे. कारण सुरुवातीपासून जर आपण फळधारणेसाठी व्यवस्थित काम त्या ठिकाणी केलं, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या कारणामुळं फळगळ त्या ठिकाणी भविष्यामध्ये होऊ शकते, तर ते लक्षात घेऊन आपण एक चांगल्यात चांगल्या आणि उत्तम प्रकारे जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फळ धारणेसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले, तर शेवटी जी नैसर्गिकरित्या फळगळ होणार आहे ती कमी करून आपल्या हातामध्ये निव्वळ जे काही हार्वेस्टिंग लायक जे काही फळं त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर मिळाली तर आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवू शकतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव पण संत्रा आणि मोसंबीच्या पिकावरती त्या ठिकाणी होतो. मग तो पानावरती असेल, खोडावरती असेल किंवा फळांवरती असेल. ह्या रोगांच्या प्रादुर्भावामुळेही आपल्या पिकाची गुणवत्ता त्या ठिकाणी खराब होते, आपल्या पिकातील फळांची गुणवत्ता खराब होते आणि परिणामी आपल्याला बाजारभाव त्या ठिकाणी कमी मिळतो. तर ह्या काही प्रमुख समस्या आपल्याला या आंबिया बहार व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीच्या बागेमध्ये येणार आहेत, असं जर गृहीत आपण या ठिकाणी धरलं, तर ह्या समस्या आपण या ठिकाणी एक एक करून जाणून घेऊया. त्या समस्या कशा पद्धतीने येऊ शकतात, त्या कशा पद्धतीने ओळखायच्या आहे आणि त्यावरती काय उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कुठल्याही पिकाचे जर व्यवस्थापन त्या ठिकाणी करणार असेल, मग तो संत्रा मोसंबी असेल किंवा पालेभाज्या वर्गीय पिकं असेल किंवा इतर कुठलंही पीक असेल, त्या पिकाची जमीन जर सुपीक असेल तर निश्चितच आपला जो काही खतांवरती होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो. म्हणजे ह्या टेबलवरून तुम्हाला अंदाज येईल की जर आपली जमीन ही 60% कमी सुपीक असेल तर निश्चितच आपला रासायनिक खतांवरती होणारा खर्च हा 80% जास्त त्या ठिकाणी वाढतो. आणि जशी जशी आपली जमीन सुपीक होत चालते तसा तसा हा रासायनिक खतांवरती होणारा खर्च त्या ठिकाणी कमी होतो. मग जर आपली जमीन 90% जास्त सुपीक असेल तर अगदी 10 ते 20% खर्च आपला त्या ठिकाणी रासायनिक खतांवरती होतो, आणि एवढ्या कमी रासायनिक खताच्या वापरानंतरही आपल्याला उत्तम अशी संत्रा आणि मोसंबी त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये दिसू शकते. पण हे केव्हा होईल, जेव्हा आपली जमीन ही 90% जास्त सुपीक त्या ठिकाणी होईल. कारण जेवढी जमीन आपली सुपीक असेल तेवढ्या जमिनीमध्ये, कारण कुठलीही जमीन एकदम पुरी नसते, त्या जमिनीमध्ये ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचा साठा त्या ठिकाणी असतो. परंतु काही अशी परिस्थिती त्या अन्नद्रव्याला उपलब्ध होण्यासाठी जमिनीमध्ये तयार व्हायला हवी, ती त्या ठिकाणी होत नसल्यामुळं त्या अन्नद्रव्यांचा कुठलाही फायदा त्या पिकाला त्या ठिकाणी होत नाही. आणि जेव्हा आपण आपल्या जमिनीवरती त्या ठिकाणी काम करू, निश्चितच आपल्या जमिनीला त्या ठिकाणी तंदुरुस्त बनवू, निरोगी बनवू, त्यानंतर आपण कमीत कमी अन्नद्रव्याच्या वापरानंतरही आपलं पीक त्या ठिकाणी जोमानं आणू शकतो. आता जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे आपल्याला काय समस्या त्या ठिकाणी जाणवतात, आपण प्रत्येक वेळेस या ठिकाणी या समस्यांवरती बोलतो, त्यानंतर या समस्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण निश्चितच जर आपण या समस्या आपल्या जमिनीमध्ये जर अनुभवत असेल आणि शेवटी जर आपण म्हणत असेल की आपल्याला उत्पादन घट त्या ठिकाणी मिळते, गुणवत्ता त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही, फळांची साईज व्यवस्थित होत नाही, फळांचं वजन व्यवस्थित होत नाही, तर त्याला कुठंतरी या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. मग जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे काय अडचण येते, मातीचा सामू त्या ठिकाणी वाढतो. आता याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण जे काही अतिरिक्त प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करतोय. आता इथं कुठेही मी रासायनिक खतं पूर्णपणे वापरू नका असं सांगणार नाहीये, कारण आता सध्या जर आपल्या जमिनीची अवस्था आपण बघितली
तर कुठंतरी आपल्याला रासायनिक खतांचा आधार सध्या तरी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे वापरत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि आपल्या पिकाला किती अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस हे दोन गोष्टी आपण समजून घेऊ आणि त्यानंतर जर आपण खतांचा वापर त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये केला, तर म्हणजे आवश्यकतेनुसार जर आपण रासायनिक खतं वापरले तर त्यापासून फारसा काही तोटा त्या ठिकाणी होत नाही. परंतु शेतकरी काय करतात, उत्पादन वाढीच्या हवसेपोटी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं त्या ठिकाणी टाकतात आणि परिणामी या रासायनिक खतांमुळं जमिनीचा सामू त्या ठिकाणी वाढतो, जमिनीचा पीएच त्या ठिकाणी वाढतो, जमिनी शार्पट त्या ठिकाणी होते. आणि ज्या वेळेस आपल्या जमिनीचा पीएच हा 7.5च्या वरती जातो, त्यावेळेस आपण किती अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये टाकले तर ते अन्नद्रव्य त्या अल्कलाईन पीएच मुळे त्या पिकाला त्या ठिकाणी मिळत नाही, शोषता येत नाही. आणि मग ते अन्नद्रव्य कुठेतरी त्या जमिनीवरती पडून राहतात किंवा पाण्याद्वारे ते जमिनीमध्ये निचरा होतो किंवा पाण्याद्वारे ते त्या ठिकाणी वाहून जातात. त्याचा कुठलाही फायदा आपल्या पिकाला त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे आपण जे काही 100% अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यातील कुठेतरी 20-30%च अन्नद्रव्य त्या पिकाला लागू होतं. आणि ज्या ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये क्षारांची संख्या वाढते, पीएच वाढतो, त्यावेळेस जमीन कडक बनते. जेवढी आपली जमीन कडक बनेल तेवढी जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतो, जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही, जमिनीमध्ये मुलांच्या वाढीसाठी पूरक परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपली जमीन सुपीकतेकडून नापीकतेकडे जाते त्यावेळेस जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा त्या ठिकाणी सातत्याने कमी होत राहतो. आणि सेंद्रिय कर्बाला आपण आपल्या मातीचा, आपल्या जमिनीचा आत्मा असं म्हणतो. ज्या वेळेस जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो त्यावेळेस जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी होतं. जेवढं ह्युमस कमी तेवढं जमिनीमध्ये जे काही फायदेशीर जीवाणू असतात त्यांची संख्या कमी होते. कारण आपण जे काही खतं देतो मग ते रासायनिक असेल किंवा सेंद्रिय असेल, आहे तशा स्वरूपामध्ये ते पिकाला त्या ठिकाणी उचलता येत नाही. त्यांना खाण्यायोग्य बनवण्यासाठी काही फायदेशीर जीवाणू त्या ठिकाणी काम करतात. आणि जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी असेल तर त्या जीवाणूंची संख्या पण त्या ठिकाणी कमी असते आणि परिणामी आपण दिलेल्या खताचं विघटन त्या ठिकाणी होत नाही आणि त्या प्रमाणामध्ये त्या पटीमध्ये ते खत त्या पिकाला त्या ठिकाणी मिळत नाही. तर या सगळ्या समस्या आपल्याला जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी जाणवतात. तर या समस्या कमी आपण कशा पद्धतीने करू शकतो, आपण रासायनिक खतांसोबत कुठेतरी सेंद्रिय खतांचा पण वापर करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. मागच्या काही वर्षापासून आपण काय केलं, फक्त रासायनिक खतांनाच त्या ठिकाणी घेऊन चाललोय, सेंद्रिय खतांना आपण त्या ठिकाणी विसरलोय आणि परिणामी आपल्या जमिनीची सुपीकता ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कमी होते. मग आपण सेंद्रिय खतांमध्ये कुठलं खत त्या ठिकाणी वापरू शकतो, आपण शेणखत वापरू शकतो, आपण गांडूळ खत वापरू शकतो, हिरवळीची खतं वापरू शकतो, ऊसाची मळी ज्या एरियामध्ये कारखाने आहेत त्या ठिकाणी आपण ऊसाची मळी वापरू शकतो, कोंबडी खत वापरू शकतो, लेंडी खत त्या ठिकाणी वापरू शकतो. असे वेगवेगळे पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी आहे ज्याचा वापर आपण करून आपल्या जमिनीला आपण पूर्ण पदावरती त्या ठिकाणी आणू शकतो, जमिनीला सुपीक त्या ठिकाणी बनवू शकतो. मग हे जे काही पर्याय या ठिकाणी मी सांगितले यातील सगळ्यात जास्त वापरात येणारा पर्याय आपला कुठला आहे तो म्हणजे शेणखत, ज्याला आपण सॉइल कंडिशनर असं म्हणतो. परंतु शेणखत वापरल्यानंतर आपली जमीन सुपीक होणार आहे हे जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती असूनही ते शेतकरी त्या शेणखताचा वापर आपल्या बागेमध्ये करत नाही. आणि या मागील कारण जर आपण बघितले तर या शेणखताच्या वापरामध्ये खूप साऱ्या मर्यादा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येतात. मग काय मर्यादा येतात, एक तर शेणखत त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. अगदी बोटावरती मोजण्या इतके शेतकरी असे असतात की ज्यांना शेणखत उपलब्ध होतं. आता हे का उपलब्ध होत नाही, कारण आपण जनावर पाळणं त्या ठिकाणी कमी केलंय, आपण अवजारांच्या साह्याने शेती त्या ठिकाणी सुरू केली आहे, परिणामी आपल्याला शेणखत मिळत नाही. जे काही थोडंफार शेणखत आपल्याला मिळतंय त्याची गुणवत्ता अस्थिर असते. ओलं शेणखत शेतकऱ्यांकडून वापरलं जातं. अशा ओल्या शेणखतापासून आपल्याला फायदे कमी आणि तोटे जास्त होतात. कारण या ओल्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीला कारणीभूत जीवजंतू असतात, रोगाला कारणीभूत जीवजंतू असतात, किडींचं माध्यम मोठ्या प्रमाणामध्ये असतं, गवताच्या बियांचं माध्यम अशा ओल्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतं, हुमणी किडीचं माध्यम ह्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याचबरोबर
शेणखत वापरण्याची शिफारस जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणजे आपल्याला अगदी एकरी काही टनामध्ये शेणखत त्या ठिकाणी वापरावं लागतं. आणि एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर आपल्याला शेणखत आणायचं असेल तर त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट लागतो. त्याचबरोबर त्याला आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी आपल्याला अतिरिक्त मजूर लावावे लागतात. आणि या सगळ्या मर्यादा लक्षात घेता शेतकरी शेणखताचे फायदे माहिती असूनही शेणखत त्या ठिकाणी वापरत नाही. आणि मग तो कुठं जातो, तो रासायनिक खतांकडे त्या ठिकाणी आकर्षित होतो. आणि परिणामी रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळं जमिनीची सुपीकता ही त्या ठिकाणी कमी कमी होत जाते. मग जर आपल्याला आपल्या जमिनीला सुपीक बनवायचं असेल आणि शेणखत या सेंद्रिय खतामध्ये त्याच्या वापरामध्ये जर एवढे सारे मर्यादा त्या ठिकाणी येत असेल तर कुठेतरी आपल्याला शेणखताला एक पर्याय शोधणं गरजेचं आहे. आणि यासाठी प्रिव्हीनं एक जिओक्झोल.com नावाचं एक सेंद्रिय खत या ठिकाणी विकसित केलेलं आहे, ज्याला आपण सॉइल कंडिशनर असं म्हणतो. हे जिओक्झोल.com पूर्णपणे नैसर्गिक अर्कापासून, नैसर्गिक आम्लांपासून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण कुजलेल्या पालापाचोळ्यांचा अर्क त्या ठिकाणी देतो. हे एक परिपूर्ण सेंद्रिय खत त्या ठिकाणी आहे. आणि याचा वापर करून आपण ज्या काही वरती मातीमधून उद्भवणाऱ्या समस्या बघितल्या त्या सर्व समस्या आपण त्या ठिकाणी हळूहळू कमी करू शकतो. हे जे काही जिओक्झोल.com आहे हे शेणखताला एक उत्तम पर्याय म्हणून त्या ठिकाणी काम करतं. मी या ठिकाणी हेही सांगणार नाही की तुम्ही शेणखत पूर्णपणे बंद करा. ज्या ठिकाणी आपल्याला शेणखत मिळत नाही, ज्या ठिकाणी आपल्याला शेणखताची पूर्तता होत नाही, ती पूर्तता पूर्ण करण्यासाठी आपण जिओक्झोल.com हा एक पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो. तर हे जे काही जिओक्झोल.com आहे ते आपण इतर खतं भरण्याच्या टायमाला किंवा बेसल डोस मध्ये एकरी 15 ते 20 किलो या प्रमाणामध्ये जर आपण जिओक्झोल.com आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी टाकलं तर यातील असलेले जे काही घटक आहे ते मातीमधून उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी काम करतात. सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण जिओक्झोल.com चा वापर आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करतो त्यावेळेस यातील असलेले घटक हे मातीच्या कणांभोवती जे क्षार चिटकलेले असतात त्यांना विभक्त करतात. आणि परिणामी ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस ते विभक्त झालेले क्षार जमिनीमध्ये खोलवर जातात. आणि परिणामी जमिनीच्या वरच्या भागातील सामू त्या ठिकाणी कमी होतो. जमीन भुसभुशीत त्या ठिकाणी बनते. जेवढी आपली जमीन भुसभुशीत राहील तेवढं जमिनीमध्ये हवा खेळती राहते. पाण्याचा निचरा जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये होतो. त्याचबरोबर ज्या हलक्या जमिनी असतात त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढते. परिणामी पिकाला कुठल्याही प्रकारे पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी जाणवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण जिओक्झोल.com चा वापर करतो त्यावेळेस हे जिओक्झोल.com मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतं. अगदी 30% मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम हे जिओक्झोल.com त्या ठिकाणी करतंय. परंतु असं नाही की आपण या वर्षी जिओक्झोल.com वापरलं आणि आपली माती एकदमच सुधरून जाईल असं होत नाही. कारण जी माती सुपीकतेकडून नापीकतेकडे आणण्यासाठी एवढे मोठा कालावधी त्या ठिकाणी लागले, एवढे मोठे वर्ष त्या ठिकाणी लागले, तर कुठंतरी आपल्याला ती माती पूर्वपदावरती करण्यासाठी थोडासा कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणून आपण प्रत्येक बहारामध्ये जर जिओक्झोल.com चा पर्याय त्या ठिकाणी वापरला तर निश्चितच एक वेळ आपण अशी येईल की आपल्या मातीचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो आपला 0.8 किंवा 1% आसपास त्या ठिकाणी जाईल. जमीन आपली सुपीक बनेल आणि आपला होणारा अतिरिक्त रासायनिक खतांवरचा खर्च हा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला जर आपल्या पिकाचं फाउंडेशन त्या ठिकाणी मजबूत करायचं असेल, पिकाची माती त्या ठिकाणी सुपीक बनवायची असेल तर आपण जिओक्झोल.com वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर मातीच्या सुपीकते सोबतच आपल्याला मुळांवरती पण लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे. कारण जो शेतकरी आपल्या शेतामध्ये व्हिजिट करताना, शेताला भेट देताना त्या ठिकाणी मुळी किती सक्रिय आहे हे ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस त्याला त्या परिस्थितीचा अंदाज त्या ठिकाणी येतो. कारण जे काही पिकाला लागणारे अन्नद्रव्य आहे, जे काही पिकाला लागणारे न्यूट्रियंट्स आहे, खतं आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये हे जमिनीमधून त्या ठिकाणी मिळत असतात. जमिनीमधून मुळाद्वारे त्या ठिकाणी त्या पिकाला ते मिळत असतात. आणि यासाठी पिकातील मुळाची जी काही वाढ आहे, पिकातील मुळाचा जो काही विकास आहे तो जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. कारण जेवढे जास्त मुळं जमिनीमध्ये पांगतील
तेवढं ते जास्तीत जास्त अन्नद्रव्यांपर्यंत पोहोचतील. जेवढं ते जास्तीत जास्त अन्नद्रव्यांपर्यंत पोहोचतील तेवढं ते अन्नद्रव्य पिकाला त्या ठिकाणी मिळेल आणि पिकामध्ये कुठल्याही प्रकारे अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी येणार नाही. पण सध्या काय होतंय, जमीन सुपीक नसल्यामुळं जमिनीमध्ये मुलांच्या विकासासाठी, मुलांच्या वाढीसाठी पूरक परिस्थिती नसल्यामुळं मुलांचा विकास त्या ठिकाणी आटपून जातो, कमी होतो. आणि परिणामी अशा परिस्थितीत ज्यावेळेस आपण खतं त्या ठिकाणी देतो, तर ही जी काही खतं आहे, कुठेही आपण एकदम मुलाच्या संपर्कामध्ये खतं त्या ठिकाणी देत नाही. आपण काय करतो की एका खड्ड्यामध्ये खतं त्या ठिकाणी टाकतो किंवा रिंग पद्धतीनं खतं त्या ठिकाणी टाकतो. तर जी खतं मुलांच्या संपर्कामध्ये येतात तेवढीच खतं त्या ठिकाणी उचलली जातात. ज्या खतांपर्यंत, ज्या अन्नद्रव्यांपर्यंत मुली पोहोचत नाही, ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी मात्र पिकाला लागू होत नाही. आणि मग कुठेतरी आपण जे काही खतांवरती खर्च त्या ठिकाणी करतो त्यातील 20-30% फक्त खर्च आपला त्या ठिकाणी कामा पडतो. तर यासाठी मायकोरायझा नावाची बुरशी पिकाची मदत करते. ही जी काही मायकोरायझा असते ही स्वतः एक बुरशी आहे आणि ती आपल्या पिकाच्या मुळांवरती वाढते. तंतुमय पांढरे मुळं त्या ठिकाणी मायक्रोरायझाचे तयार होतात आणि ज्या ठिकाणी आपल्या पिकाची मुळी पोहोचू शकत नाही त्यापेक्षाही खोलवर जाऊन, त्यापेक्षाही इतरत्र ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी पडलेलं अन्नद्रव्य, पाणी उचलून पिकाला देण्याचं काम ही मायक्रोरायझा बुरशी त्या ठिकाणी करत असते. मग आपल्याला माहिती आहे की आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या मातीमध्ये मुळांचा विकास व्यवस्थित होत नाहीये. आणि जर मुळांचा विकास व्यवस्थित झाला नाही तर अन्नद्रव्याचं शोषण त्या ठिकाणी होणार नाहीये. तर यासाठी आपण मायकोऑक्झॉल ग्रॅन्युल हा एक पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो, ज्यामध्ये आम्ही मायक्रोरायझा सोबत 13 वेगवेगळे पोषण द्रव्य पण त्या ठिकाणी देतोय. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारामधील इतर मायक्रोरायझाची उत्पादनं पण वापरलेली असतील, पण हे जे काही मायक्रोऑक्झॉल ग्रॅन्युल आहे ते बाजारातील मायक्रोरायझाच्या उत्पादनांपेक्षा थोडंसं वेगळं उत्पादन आहे. हे कसं, बाजारामध्ये जे काही मायक्रोरायझा त्या ठिकाणी मिळतात किंवा मायक्रोरायझाची उत्पादनं त्या ठिकाणी मिळतात त्यामध्ये फक्त मायक्रोरायझा दिला जातो. आपण काय करतो, मायक्रोऑक्झॉल ग्रॅन्युल मध्ये मायक्रोरायझा सोबत 13 वेगवेगळे पोषण द्रव्य पण त्या ठिकाणी देतो. हे 13 वेगवेगळे पोषण द्रव्य मायक्रोरायझाच्या स्वतःच्या वाढीसाठी पण त्या ठिकाणी कामं पडतात आणि तसेच ते पिकाच्या वाढीसाठी पण उपयुक्त ठरतात. तर हे जे काही मायक्रोऑक्झॉल ग्रॅन्युल आहे, ज्यावेळेस आपण बहार सुरू करतो, फूट त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते, अशा वेळेस आपण 4 ते 8 किलो प्रति एकर याप्रमाणे इतर कोणत्याही खतामध्ये आपण मिक्स करून, कारण हे दाणेदार आहे त्यामुळं सहज आपण त्या ठिकाणी इतर खतांमध्ये मिक्स करून मायक्रोऑक्झॉल ग्रॅन्युल हे मुलांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी टाकू शकतो. ज्यावेळेस आपण मायक्रोऑक्झॉल ग्रॅन्युल आपल्या बागेमध्ये मुलांच्या संपर्कामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचं कार्य कशा पद्धतीने स्टार्ट होतं, तर ही जी काही मायक्रोऑक्झॉल आहे यातील जे काही मायक्रोरायझा आहे ते मायक्रोरायझा म्हणजे आपण त्याचे बीज त्या ठिकाणी देतो, त्याची स्पोर्स त्या ठिकाणी देतो. ज्यावेळेस ते पाण्याच्या संपर्कामध्ये मातीमध्ये जातात त्यावेळेस त्या बीजापासून एक मूळ बाहेर पडतं, ज्याला आपण मायक्रोरायझाचं मूळ असं म्हणतो. आणि ते मूळ आपल्या संत्रा पिकाच्या मुळामध्ये त्या ठिकाणी खुपसलं जातं आणि त्याला ज्या काही वाढीसाठी जे काही थोडंफार अन्नद्रव्य त्या ठिकाणी लागतं ते त्या संत्रा पिकाच्या मुळामधून घेतं आणि त्या बदल्यामध्ये असंख्य असे तंतुमय पांढरे मुळं जे आहे ते जमिनीमध्ये पांगवण्याचं सुरुवात त्या ठिकाणी मायक्रोरायझा करते. आणि ज्या ठिकाणी आपल्या पिकाची मुळी पोहोचू शकत नाही त्यापेक्षाही खोलवर जाऊन त्या ठिकाणी पडलेलं अन्नद्रव्य आणि पाणी हे उचलून संत्रा आणि मोसंबीच्या बागेला किंवा पिकाला देण्याचं काम त्या ठिकाणी ही मायक्रोरायझा करते. आणि परिणामी आपण जे काही खतं देतो किंवा जमिनीमध्ये जे काही खतं पडलेले असतात त्याचा परिपूर्ण फायदा हा पिकाला होण्यासाठी मदत होते. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या परिपूर्ण विकासासाठी किंवा आपण दिलेल्या अन्नद्रव्याचं परिपूर्ण किंवा 100% शोषण होऊन पिकाला मिळण्यासाठी आपण मायक्रोऑक्झॉल मधील मायक्रोरायझाचा एक पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो, जेणेकरून आपण कमीत कमी अन्नद्रव्याच्या वापरानंतरही आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारे अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी येणार नाही. त्याचबरोबर फुटीच्या अवस्थेमध्ये झिंक हे अन्नद्रव्य फार महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतं. कारण ज्या वेळेस बहार सुरुवात होतो, फूट निघायला सुरुवात होते, त्यावेळेस जर झिंक आपण त्या ठिकाणी दिलं तर त्या झिंक मुळे एकसारखी फूट त्या ठिकाणी निघते. त्याचबरोबर ज्यावेळेस पानांचा विकास त्या ठिकाणी सुरू होतो तर अशा परिस्थितीमध्ये पानातील तयार झालेलं अन्नद्रव्य हे पानापासून
फुलापर्यंत फळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेटरची भूमिका हे झिंक पिकामध्ये बजावत असतं. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक समान फुटीसाठी आणि पिकाला झिंक अन्नद्रव्याची उपलब्धता करून देण्यासाठी आपण न्यूट्रिन झिंक, ज्यामध्ये EDTA 12% आहे, त्याचा 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर सुरुवातीला फवारा घेतला तर एकसारखी फूट त्या ठिकाणी निघते. पिकामध्ये कुठल्याही प्रकारे झिंकची कमतरता त्या ठिकाणी येत नाही आणि पानामध्ये जे काही अन्नद्रव्य त्या ठिकाणी तयार होतं ते अन्नद्रव्य पानापासून फुलापर्यंत फळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे झिंक त्या ठिकाणी करत असतं. कारण कुठल्याही फुलामध्ये किंवा कुठल्याही फळामध्ये अन्नद्रव्य तयार होत नाही. त्याच्या विकासासाठी जे काही अन्नद्रव्य त्याला गरजेचं असतं ते कुठून मिळतं? पानापासून मिळतं. तर हे पानातील अन्नद्रव्य त्या फळापर्यंत फुलापर्यंत पोहोचवण्यासाठी हे झिंक त्या ठिकाणी काम करतं. म्हणून आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये न्यूट्रिन झिंक 12%, 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चितच एक समान फूट आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. त्यानंतर फुलोरावस्थेमध्ये आपल्याला काही प्रमुख समस्या त्या ठिकाणी येतात. त्यामध्ये फुलकळीची संख्या कमी लागणं, लागलेल्या फुलांची गळती मोठ्या प्रमाणामध्ये होणं आणि परिणामी फळांची संख्या कमी मिळणं. तर ह्या रेग्युलर आणि सातत्याने येणाऱ्या समस्या आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये त्या ठिकाणी जाणवतात. तर यासाठी खूप सारे शेतकरी काय करतात की अमिनो ऍसिडची उत्पादनं त्या ठिकाणी वापरतात. आता अमिनो ऍसिड हे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. वेगवेगळे अमिनो ऍसिड वेगवेगळे कार्य त्या ठिकाणी पिकामध्ये करत असतात. काही अमिनो ऍसिड पिकामध्ये हिरवेगारपणा टिकून ठेवण्यासाठी काम करतात. काही अमिनो ऍसिड मुळांमध्ये त्याची टवटवीतपणा टिकून ठेवण्यासाठी काम करतात. काही अमिनो ऍसिड हे फांद्यांसाठी काम करतात. काही अमिनो ऍसिड हे फुलांसाठी काम करतात. पण जर आपली फूल आणि फळ धारणेमध्ये जे काही समस्या आपल्या समोर येते, या समस्येला कमी करण्यासाठी जर आपल्याला अमिनो ऍसिड त्या ठिकाणी द्यायचे असेल तर असे काही अमिनो ऍसिड त्या ठिकाणी उपलब्ध असतात जे फक्त आणि फक्त फ्लावरिंगला मदत करतात, फुलोऱ्याला मदत त्या ठिकाणी करतात. आणि अशा अमिनो ऍसिड युक्त आपण एम्प्लिफाय हे उत्पादन या ठिकाणी विकसित केलेलं आहे. आणि या एम्प्लिफाय मध्ये आपण एल प्रकारातील अमिनो ऍसिड देतो. हे अमिनो ऍसिड आपण 3 प्रकारातील अमिनो ऍसिड यामध्ये देतो. एक ट्रिप्टोफॅन, दुसरं ऍस्पराजिन आणि तिसरं ग्लायसिन. हे 3च अमिनो ऍसिड असे आहेत की जे फक्त आणि फक्त फ्लावरिंगला त्या ठिकाणी काम करतात. जास्तीत जास्त फुलं काढून फुलांची गळती कमी करून जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी केवळ हे 3 अमिनो ऍसिड त्या ठिकाणी काम करतात, जे आपण एम्प्लिफाय मध्ये देतो. हे आपण बॉटलच्या पाठीमागच्या साईडला पण त्या ठिकाणी मेन्शन करतो. तर ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये 5 ते 10% फुलोरा अवस्था त्या ठिकाणी तयार होते, अशा परिस्थितीमध्ये आपण 2 ते 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर एम्प्लिफायचा फवारा त्या ठिकाणी घेतला तर निश्चितच यामुळं जास्तीत जास्त कळ्या त्या ठिकाणी बागेमध्ये लागतात. त्याचबरोबर लागलेल्या कळ्यांचं रूपांतर फुलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं. फुलांची गळती त्या ठिकाणी कमी होते. त्याचबरोबर ज्या वेळेस कळ्या जास्त लागतात, फुलगळ कमी होते, त्यावेळेस निश्चितच जास्तीत जास्त कळ्यांचं फुलांचं रूपांतर हे फळामध्ये होतं. आणि जेवढे जास्त फळं आपल्या बागेवरती राहतील तेवढं आपलं उत्पादन वाढ होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी राहतात. तर ही जी काही क्रिटिकल अवस्था आपल्याला आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी येणार आहे फुलोरा अवस्थेमध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे 1 ते 2 फवारे जर आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने एम्प्लिफायचे फ्लावरिंग स्टेजमध्ये जर घेतले तर जास्तीत जास्त फ्रूट सेटिंग किंवा फळधारणा त्या ठिकाणी होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर संत्रा आणि मोसंबी बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सुरुवातीला आपण डिंक्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतो. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ किंवा फळगळ त्या ठिकाणी होते. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं पानांवरती किंवा फळांवरती डाग त्या ठिकाणी पडतात. परिणामी काय होतं की असे रोगग्रस्त फळं त्या ठिकाणी कमी होत चालतात. परिणामी आपली फळांची संख्या त्या ठिकाणी कमी होते. त्याचबरोबर ज्या फळांवरती रोगाचा डाग त्या ठिकाणी पडलेला असतो तो कुठल्याही औषधाने त्या ठिकाणी नाहीसा होत नाही किंवा जात नाही. परिणामी अशा फळांची गुणवत्ता त्या ठिकाणी कमी होते. ग्रेडिंग मध्ये त्याला कुठेतरी B-C ग्रेड मध्ये त्या ठिकाणी टाकलं जातं आणि मग कुठंतरी आपला जो काही उत्पादन लॉस आहे किंवा कुठंतरी आपले उत्पादन
किंवा क्वालिटी आहे ती त्या ठिकाणी ढासळते, आपल्याला मार्केट रेट त्या ठिकाणी कमी मिळतो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या बागेमध्ये ज्या ज्या वेळेस वातावरण तयार होणार आहे, कारण रोग केव्हा येतो, रोग येण्यासाठी एक ट्रायंगल त्या ठिकाणी काम करतो. एक म्हणजे रोगाचे जे काही रोगजंतू असतात ते निश्चितच आपल्या परिसरामध्ये कायमस्वरूपीचे त्या ठिकाणी उपलब्ध असतात, प्रेझेंट असतात. अशा परिस्थितीमध्ये ते शोधत असतात एक कमकुवत झाड, म्हणजेच एक रोगग्रस्त झाड किंवा एक कंकृष्ट असं झाड ज्यावरती त्यांचा अटॅक त्या ठिकाणी होतो. हा अटॅक केव्हा होतो, ते वाट बघतात की त्याला ह्या रोगाला वाढ होण्यासाठी एक पूरक वातावरण कधी तयार होतं. म्हणजेच आर्द्रता ज्यावेळेस 70% वरती त्या ठिकाणी जाते, दमट वातावरण त्या ठिकाणी तयार होतं. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव पिकावरती वाढतो आणि हा ट्रायंगल जेव्हा जुळून येतो त्याच वेळेस पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होतो. आपल्याला माहिती आहे की वातावरण त्या ठिकाणी आपल्या बहार व्यवस्थापनामध्ये वेळच्या वेळी त्या ठिकाणी खराब होतंय. रोगाला कारणीभूत रोगजंतू आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी सदैव असतातच. मग अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी काय करतात की रोग आल्यानंतर बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करतात. परंतु होतं असं की सारखं सारखं बुरशीनाशक वापरून त्या बुरशीनाशकामुळं त्या रोगामध्ये प्रतिकार शक्ती विकसित होते. मग एक वेळ अशी येते की आपण चांगल्यातलं चांगलं बुरशीनाशक वापरूनही त्या रोगाला नियंत्रण त्या ठिकाणी होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपला बुरशीनाशकांवरती होणारा खर्च त्या ठिकाणी वाढतो. तसेच अतिरिक्त वापरात येणाऱ्या बुरशीनाशकांमुळं आपलं जे काही झाड आहे, बाग जी आहे ती त्या ठिकाणी स्ट्रेस मध्ये जाण्याचे पण चान्सेस जास्त असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रोगाला बळी न पडण्यासाठी झाडाला सक्षम बनवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. झाडामध्ये पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जर आपण विकसित केली तर ते पीक स्वतःहून त्या रोगाला बळी पडणार नाही किंवा स्वतःहून त्या ठिकाणी त्या रोगाला फाईट करेल आणि कमीत कमी बुरशीनाशकांच्या वापरानंतरही आपण आपली बाग त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्याची जोपासना करू शकतो. तर यासाठी आपण न्यूट्रीफाईटचा एक पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो. या न्यूट्रीफाईट मध्ये आपण ऍक्टिव्हेटेड पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस म्हणजे अवेलेबल पोटॅशियमचा सोर्स त्या ठिकाणी देतो. तर हे न्यूट्रीफाईट पिकाला दोन प्रकारे फायदा करतं. एक म्हणजे पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित करतं, जेणेकरून पीक सहजासहजी रोगाला बळी पडत नाही. आणि दुसरी म्हणजे पिकाला पोषणाची शक्ती पण देतं, कारण यामध्ये आपण ऍक्टिव्ह स्वरूपातील पोटॅश त्या ठिकाणी देतो. सुरुवातीला पानांच्या वाट्या होण्याची जी काही समस्या असते ती पोटॅशियमच्या कमतरतेमुळे त्या ठिकाणी विकृती येते. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपल्या बागेमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये जर असेल तर ह्या पोटॅशियममुळं आपली बाग त्या ठिकाणी कणखर बनते, बागेमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते आणि परिणामी कुठल्याही प्रकारे रोगाचा प्रादुर्भाव सहजासहजी आपल्या बागेवरती त्या ठिकाणी होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अलीकडच्या कालावधीमध्ये वातावरण कधी बदलणार आहे किंवा वातावरण कधी खराब होणार आहे त्याचे संकेत त्या ठिकाणी मिळतात, त्याचे मेसेजेस त्या ठिकाणी मिळतात. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण वातावरण बदलण्याच्या अगोदरच न्यूट्रीफाईटचा वापर साधारणपणे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे जर फवारणीद्वारे आपल्या बागेवरती त्या ठिकाणी केला तर हे न्यूट्रीफाईट पिकामध्ये सिस्टमिक अक्वायर्ड रेजिस्टन्स तयार करतं. म्हणजेच पिकामध्ये असे काही एन्झाईम तयार करतं ज्या एन्झाईममुळे पिकामध्ये असलेल्या ज्या काही फायटिंग सेल्स असतात, रोगाला प्रतिकार करणाऱ्या ज्या काही पेशी पिकामध्ये असतात त्या सक्रिय होतात, ऍक्टिव्ह होतात आणि परिणामी पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही. आता ज्यावेळेस पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होतो तर तुम्हाला कुठेही एकाच वेळेस सगळ्या पानांवरती, सगळ्या फळांवरती, सगळ्या बागेवरती रोग आलेला जाणवत नाही. कुठंतरी एखाद्या पानावरती रोगाचा डाग पडतो किंवा फळावरती रोगाचा डाग पडतो आणि त्यावर जर आपण वेळीच उपाययोजना केली नाही तर मग कुठंतरी त्या रोगाचं साम्राज्य त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते. तर अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये एक सिस्टमिक सिग्नल पास होत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर त्याला इन्फेक्शन झालं किंवा इजा झाली तर तो मेसेज इतर भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सिस्टमिक सिग्नल त्या ठिकाणी काम करत असतो. पण ज्या वेळेस रोगाचा प्रादुर्भाव पिकामध्ये होतो त्यावेळेस हे रोगजंतू काय करतात, एखाद्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल तर तो जो काही मेसेज आहे तो त्या ठिकाणी ब्लॉक करतात, परिणामी इतर भागांपर्यंत
तो मेसेज त्या ठिकाणी पोहोचवला जात नाही आणि इतर भागामधील असलेल्या फायटिंग सेल्स सुप्त अवस्थेत असतात. सगळं काही व्यवस्थित आहे या भ्रमामध्ये त्या ठिकाणी ते असतात आणि त्याचाच फायदा घेऊन ते रोगजंतू त्याचं साम्राज्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी काम करतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण न्यूट्रिफाईडचा वापर प्रिव्हेंटिव्हली त्या ठिकाणी केला, रोग येण्याच्या अगोदर जर त्या ठिकाणी केला, तर हे पिकामध्ये तो सिस्टमिक सिग्नल जो ब्लॉक झालेला असतो तो अनब्लॉक करतं आणि परिणामी थोड्याफार प्रमाणामध्ये जरी पिकामध्ये रोगाचा शिरकाव त्या ठिकाणी झाला, तर तो मेसेज इतर भागांपर्यंत पोहोचवला जातो आणि परिणामी आपल्या पिकामधील ज्या काही फायटिंग सेल्स असतात त्या ऍक्टिव्ह होतात आणि परिणामी पीक स्वतःहून त्या रोगाला त्या ठिकाणी थांबवतं, अडकाव करतं आणि जे काही नुकसान आपल्याला त्या रोगामुळे भविष्यामध्ये होणार आहे ते आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. आणि जर समजा एखाद्या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर अशा वेळेस आपण साध्यातल्या साध्या बुरशीनाशकासोबत जर न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी केला, तर ते बुरशीनाशक त्या रोगाला त्या ठिकाणी आळा बसवतं, रोग कमी करतं आणि बऱ्याच वेळेस काय होतं की रोग एखाद्या बुरशीनाशकाने थांबतो, पण वातावरण जर पुन्हा त्या ठिकाणी सक्रिय बनलं, तर तो रोग पुन्हा त्या ठिकाणी पिकावरती ऍक्टिव्ह होतो. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण न्यूट्रिफाईटचा वापर एखाद्या बुरशीनाशकासोबत केला, तर ते बुरशीनाशक त्या रोगाला त्या ठिकाणी थांबवतं आणि त्या रोगाला पुन्हा पिकावरती सक्रिय न होऊ देण्यासाठी ते न्यूट्रिफाईट त्या ठिकाणी काम करत असतं. मग कुठंतरी पिकामध्ये जे काही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो किंवा रोगामुळे जे काही नुकसान आपलं त्या ठिकाणी होणार आहे ते जर आपल्याला कमी करायचं असेल, अतिरिक्त वापरात येणाऱ्या बुरशीनाशकांवरचा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल, तर आपण न्यूट्रिफाईट हा पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो, ज्यामुळं पिकामध्ये रोगांचाही प्रादुर्भाव कमी होईल. त्याचबरोबर फळ विकासासाठी, फळ वाढण्यासाठी आणि फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी जे काही पोटॅशियम पिकामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचा असतो, तो पोटॅशियम पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिफाईटच्या मार्फत त्या ठिकाणी होत असतं. तर अशा पद्धतीनं जर आपण या समस्या त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुरुवातीपासूनच जर हाताळल्या, कमी केल्या, तर निश्चितच आपण कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं गुणवत्ताक्षम आपण उत्पादन त्या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीच्या बागेमधून त्या ठिकाणी घेऊ शकतो. सुरुवातीला आपण मातीच्या संदर्भात बघितलं, माती सुपीक करणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण geoxol.com चा वापर करून आपल्याला माती आपण सुपीक त्या ठिकाणी करू शकतो. मुळांचा विकास जेवढा जास्त होईल तेवढं अन्नद्रव्याचं शोषण पिकामध्ये होतं, ज्यासाठी आपण मायक्रोक्झोल ग्रॅन्युल वापरून जास्तीत जास्त मुळांचा विकास करून जास्तीत जास्त अन्नद्रव्याचं शोषण पिकामध्ये करून देऊ शकतो. त्याचबरोबर एक समान फुटीसाठी आपण झिंक त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, यासाठी आपण न्यूट्रिन झिंकचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी किंवा फुलगळ कमी करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी आपण अमिनो ऍसिड युक्त अँप्लिफायचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन जे काही नुकसान आपलं त्या ठिकाणी होणार आहे, जे काही उत्पादन घट त्या ठिकाणी होणार आहे, जे काही उत्पादनाची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळणार आहे, ते न होऊ देण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्हली न्यूट्रिफाईटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि अशा पद्धतीनं जर आपण नियोजन त्या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीच्या बागेमध्ये केलं, तर निश्चितच आपण गुणवत्ताक्षम पूर्वक एक उत्पादन संत्रा आणि मोसंबीचं त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर धन्यवाद. याबद्दल आणखी काही शंका कोणाला असेल किंवा काही अनुभव आपल्याला शेअर करायचे असेल किंवा काही प्रश्न आपले असेल तर आपण या ठिकाणी ते डिस्कस करू शकतो. कुणाचे काही प्रश्न असतील किंवा कुणाच्या काही शंका असतील तर विचारू शकता. बहुतेक कुणालाही काही शंका नाही आहेत. कारण बाबासाहेब सर तुम्ही खूपच छान आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले की संत्रा किंवा मोसंबी पिकामध्ये कसे व्यवस्थापन करावे, कोणकोणत्या समस्या तिथे येतात किंवा कोणकोणते रोग किंवा किडी येत आहे आणि त्याचे आपण कसे व्यवस्थापन करावे हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले. आणि शेतकऱ्यांनाही या माहितीचा खूप उपयोग होईल त्यांचा आंबिया बहार व्यवस्थापन करताना अशी आशा आहे. सो येथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार आणि याचबरोबर आपण ही मीटिंग इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद जमलेल्या शेतकऱ्यांचे.